नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेला राहुल सिंग दिल्ली, ॲडव्होकेट केवल उके, राज्य सचिव वैभव गीते आणि पंचशीला कुंभारकर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। इसके बाद भी आप लोग इतना काम कर रहे हैं, मैं भी सुन रहा था जब आप लोग बोल रहे थे। मैं आपको बताता हूँ कि मैं पूरे भारत में काम करता हूँ, पर महाराष्ट्र जितना स्ट्रॉन्ग स्टेट, जितना परिपक्व मूवमेंट आंदोलन, दलित आंदोलन जो मैंने महाराष्ट्र में देखा है, पूरे भारत में कहीं नहीं देखा। महाराष्ट्र के हमारे पूरे भारत में हजारों ह्यूमन राइट्स डिफेंडर्स हैं, मानवाधिकार कार्यकर्ता हैं जो काम कर रहे हैं, लेकिन महाराष्ट्र के जो मानवाधिकार कार्यकर्ता हैं वो जितने कमिटमेंट के साथ, जितने चैलेंजेस के साथ और वॉलंटियरली जितना वो काम कर रहे हैं वो कहीं भी नहीं, वो सिर्फ महाराष्ट्र में। तो उसके लिए आप सभी बधाई के पात्र हैं। मैं सिर्फ एक जरिया हूँ, दिल्ली में बैठा हूँ, मैं एक जरिया हूँ, लेकिन असली काम, एक्चुअल काम ग्राउंड पे अगर कोई कर रहा है तो वो आप लोग कर रहे हैं। इस कानून के क्रियान्वयन के लिए, दलित और आदिवासियों को जस्टिस दिलाने के लिए 2-3 बातें जो मैं भी सुन रहा था, उससे जो निकल कर के आई और जो मैं आपसे शेयर करना चाहता हूँ। देखिए, हम सभी दलित और आदिवासियों के ऊपर जो अत्याचार हुए उनको जस्टिस, न्याय दिलाने के लिए हम लोग ग्राउंड में काम कर रहे हैं। तो उसके लिए हम लोगों को क्या करना होगा? सबसे पहले मुझे लगता है कि कानून में जब ऑलरेडी प्रावधान है, वहां प्रावधान है कि मंडल स्तर पर, जिला स्तर पर और राज्य स्तर पर कमेटियां होंगी इस कानून के क्रियान्वयन के लिए, तो हम इन कमेटियों में क्यों ना एंटर करें? जब हमारे लोग इन शासकीय कमेटियों में, जैसे कि मंडल स्तरीय कमेटियों में हमारे बहुत से ह्यूमन राइट्स डिफेंडर्स ऑलरेडी हैं, और ज्यादा से ज्यादा दलित और आदिवासी कार्यकर्ता, उनको इन जिला स्तरीय, मंडल स्तरीय और राज्य स्तरीय कमेटियों में जाने की जरूरत है, ताकि वो जो ग्राउंड में जो हो रहा है वहां उसकी वो आवाज उठा सके। अदरवाइज आवाज उठाने वाला हमारा कोई नहीं। तो ये कमेटियों में ज्यादा से ज्यादा हमारे लोग होने चाहिए। और ऑलरेडी अगेन मैं फिर से कहूंगा कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा मानवाधिकार कार्यकर्ता इन कमेटियों में है, और राज्यों में भी है, लेकिन मैं आपसे पहले भी कह चुका हूँ कि महाराष्ट्र बहुत स्ट्रॉन्ग स्टेट है अगर हम नेशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस की बात करते हैं। ठीक है, तो ये कमेटियों में एंटर करने की जरूरत है। दूसरा, फिर से मैं आपसे कहता हूँ कि हमने 5-6 साल पहले, केवल भी यहाँ बैठा है, वैभव भी बैठा है, आप सभी लोग यहाँ पर हो, 5-6 साल पहले हम लोगों ने एक प्रयास शुरू किया था जहां हम अपनी पसंद का एक एडवोकेट नियुक्त करवाने का प्रयास कर रहे थे, कानून में जो लिखा हुआ। और वो प्रयास पूरे भारत में सबसे ज्यादा अगर सफल हुआ है तो वो महाराष्ट्र में ही हुआ। सबसे ज्यादा प्रोसिक्यूटर के महाराष्ट्र में हुए, तमिलनाडु में भी कुछ केसेस में करवाए हमने, यूपी में कुछ केसेस में हुए, बिहार में हुए, लेकिन सबसे ज्यादा महाराष्ट्र में। अगेन पूरे भारत में सर्वाइवर्स को विडोज पेंशन, जो विधवा पेंशन की हम लोग बात करते हैं, सबसे ज्यादा अगर कहीं मिली है तो अगेन फिर महाराष्ट्र, सबसे ज्यादा ऑर्डर अगर हुए तो। लेकिन हम लोगों को एक प्रयास छोड़ना नहीं है। बाकी जो केसेस अभी रह गए हैं वहां पर हमको और रिप्रेजेंटेशन देने हैं और राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन फाइल करनी है, एम्प्लॉयमेंट दिलवाना है सर्वाइवर्स को। प्रावधान में, कानून में है, लिखा हुआ है। हमको कोशिश करनी है कि हमारे सर्वाइवर्स, हमारे दलित और आदिवासी भाई बहनों को जिनके साथ अत्याचार हुआ है उनको विधवा पेंशन मिले, उनके परिवार में एक सदस्य को एम्प्लॉयमेंट मिले। उसके लिए हमें प्रयास करना होगा, एडवोकेसी करनी होगी। तो ये आपको आगे जारी रखना होगा। ठीक है। चौथी चीज, हमारे पास एक बहुत अच्छा हथियार है, राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन। करेक्ट। आप लोगों को करना क्या है, कोई खर्चा भी नहीं। ये जो कानून है इसमें बहुत सारे मैकेनिज्म्स हैं, अलग अलग मीटिंग्स हैं, प्रावधान है। आप लोगों को करना ये है, एक पेज की राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन फाइल करनी है और सरकार से उनकी रिपोर्ट मांगनी है। रिपोर्ट मांगिए कि हो क्या रहा है। जब आप पढ़ेंगे तो आपको पता चलेगा कि सरकार कर क्या रही है। तो राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन हर 3 महीने में या 6 महीने में या साल में जब जब वो मीटिंग होती है वो फाइल करिए एक पेज की, और वो
मीटिंग की रिपोर्ट मांगी। उससे होगा क्या, आपके पास एविडेंसेस इकट्ठे होंगे, आपके पास डेटा इकट्ठा होगा, और जब वो डेटा आपके पास पूरे साल का इकट्ठा होगा तो आप क्या कर सकते हैं, जिला स्तर की अपनी एक रिपोर्ट बना सकते हैं। 5 पेज की हो जाए, 4 पेज की हो जाए, लेकिन एक जिला स्तर की छोटी सी एडवोकेसी डॉक्यूमेंट बना सकते हो, जो आप जिला स्तर पर और राज्य स्तर पर सरकारी अधिकारियों को दे सकते हो, और उनसे कह सकते हो कि ये हमारा डेटा नहीं है, ये आपका डेटा है जो हम लोगों ने राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन से निकाला है, और इस कानून का इतना क्रियान्वयन हो रहा है, और ये हमारी रिकमेंडेशन है। हम लोग सरकार के अगेंस्ट में नहीं है, हम लोग सरकार जो ऑलरेडी कार्य कर रही है उसको हम लोग असिस्ट करने का प्रयास कर रहे हैं। हम लोग सरकार के विरुद्ध काम नहीं कर रहे, सरकार बहुत अच्छा काम कर रही है, पर हम सरकार की सहायता कर रहे हैं। ठीक है, तो राइट टू इंफॉर्मेशन एप्लीकेशन, आप अपने अपने जिलों में या मंडल में जहां भी आप रहते हैं, अपनी सुरक्षा भी तो बहुत जरूरी है। हम भी तो मानवाधिकार कार्यकर्ता है ना, मेरे ऊपर भी खतरा है, मैं भले ही दिल्ली में बैठा हूं, मेरे को भी पुलिस मिली 3 केस में 2 केस में मिली है, खतरा तो हमारे ऊपर भी है। लेकिन आप लोगों को करना क्या है कि अपनी सुरक्षा के लिए छोटे छोटे ग्रुप बनाए। जो रिटायर्ड अधिकारी है ना, रिटायर्ड आईएएस है, रिटायर्ड आईजी है, रिटायर्ड एसपी है, उनसे कॉन्टेक्ट्स बनाइए ये एडवोकेसी डॉक्यूमेंट्स के द्वारा। जब आप उनसे बार बार अच्छे डॉक्यूमेंट्स के साथ और डेटा के साथ मिलेंगे तो उनको भी लगेगा कि ये जो मानवाधिकारी कार्यकर्ता है ये ग्राउंड पर कुछ काम कर रहा है, इसको समझ है, इसको स्किल है। तो जब आपका उनसे मेल भाव बढ़ेगा, आना जाना बढ़ेगा, तो जब आपको कभी सुरक्षा का कोई खतरा महसूस होगा तो आपकी जरूर सहायता करेंगे। रिटायर्ड जजेस के साथ, सीनियर एडवोकेट्स के साथ, तो ऐसे लोगों के साथ अपना एक ग्रुप अपने अपने जिलों में बनाइए, उनसे नजदीकियां बनाइए, ताकि वो आपकी सहायता कर सके। कभी भी ऑर्गेनाइज करेंगे जिस तरह का ये हम लोगों ने प्रोग्राम अभी यहाँ किया है, एक एडवोकेट्स कंसल्टेशन या ट्रेनिंग महाराष्ट्र में जल्द ही ऑर्गेनाइज करेंगे। फिर एक स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर्स की ट्रेनिंग राज्य स्तर की संभव नहीं है, लेकिन रीजनल स्तर की एक स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर्स की ट्रेनिंग भी हम लोग ऑर्गेनाइज करने का प्लान कर रहे हैं। मैं आगे आने वाले समय में जल्द ही महाराष्ट्र से भी कुछ एक एडवोकेट्स टेबल से रिक्वेस्ट करूंगा कि वो भी आइडेंटिफाई करें जिनमें पोटेंशियल है, जो स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर्स बन सकते हैं, तो हम उनको इनवाइट करेंगे उस ट्रेनिंग के। तो एक ये भी मैं आपसे प्रॉमिस करता हूँ कि एक स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर्स की हम लोग ट्रेनिंग भी ऑर्गेनाइज करेंगे। राहुल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले, आपण ऍक्शन प्लॅन पुढचा काय करायला पाहिजे, काय करायला नको वगैरे, आणि त्या सगळ्या गोष्टींसोबतच आपण जाणार आहोत। या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेवलला आपण करतच असतो। आपण रोज अनेक अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये इंटरव्हेन्शन करतोय, ऍडव्होकेसी करतो, त्याचा फॉलोअप करतोय। त्यानंतर पीडितांना, अन्याय अत्याचार पीडितांना सुरक्षा देणे किंवा त्यांना अर्थसहाय्य किंवा पुनर्वसन मिळवून देणे, त्यानंतर त्यांना न्यायिक लढाई जी आहे म्हणजे एफआयआर गुन्हा दाखल झाल्यापासून तर योग्य तपास आणि त्यानंतर चार्जशीट फाईल झाल्यानंतर ट्रायल आणि त्यानंतर सुद्धा जर कन्व्हिक्शन नसेल तर अपील आणि त्यापर्यंत आपण पाठपुरावा करतोच आहोत, तो आपण सातत्याने करतच राहणार आहोत। आणि वेगळा आपल्याला त्याला सांगायची काही गरज नाही, आपला हा सगळा प्लॅनिंग तसाच असतोच। आपण रोज काही ना काही आपल्याला कोणाला तरी न्याय मिळवून दिल्याशिवाय किंवा कोणाला काहीतरी म्हणजे कोणासाठी काहीतरी केल्याशिवाय आपल्याला भाकर लागत नाही, अशा पद्धतीचे कमिटेड आपण कार्यकर्ते सगळे आहोत। आणि काल सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपण इथे का आहोत, तर आपण आहोत यासाठीच कारण आपल्याला असं वाटते की मला समाजाचं काहीतरी देणं आहे आणि मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे, आणि समाजालाच नव्हे तर एकंदरीत देशाच्या उन्नतीकरिता माझा काहीतरी योगदान असावं। कारण अन्याय अत्याचाराच्या काही कितपत पडलेला जो काही समाज असेल तो आपण जर बघितला तर 25% समुदाय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला 12% आहे। असा समुदाय जो आहे त्याचा विकास जर झाला नाही तर एकंदरीत देशाचा विकास आपण मोजू शकणार नाही। कारण दरडोई उत्पन्नामध्ये आम्ही दरडोई जर आपण उत्पन्न काउंट केलं तर त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती सुद्धा तळागाळात तो येतो, आणि त्याच्या उत्पन्नावरच देशाची प्रगती आणि प्रगतीची स्थिती गणली जाते, घेतली जाते किंवा मोजली जाते। त्यामुळे आपण त्यांच्या विकासासाठी अहोरात्र कार्य करतच राहणारच आहोत। आणि त्यासोबतच
डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ अँड डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे, कारण आपण विकसित झालो तरच आपण समाजाचा भाग आहोत. त्यामुळे आपण सुद्धा विकसित व्हायचं आहे. त्यामुळे आपण विकसित झालो तर समाज सुद्धा विकसित होईल. त्यामुळे स्वतःचा सुद्धा विकासाच्या काही बाबी ज्या असतील त्यावरती सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. कुटुंबाची सुद्धा अवहेलना होऊ नये, कारण अनेकदा आपण बघतो की सर्व काम करत असताना कुटुंबावरती फार म्हणजे बऱ्याच अडचणी येतात. आपण आता सांगू शकत नाही, परंतु कुटुंबाच्या अडचणी असतात, अनेक असतात, आर्थिक असतात, सामाजिक असतात. आपण वेळ देऊ शकत नाही, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतात, अनेक बाबी असतात. परंतु आपण समाजाला झोकून देऊन काम करत असताना एकंदरीत एक लक्ष असं समाजाकडे पूर्ण लक्ष असतं. त्यामुळे काही वेळेस कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. परंतु कुटुंबाला पण सोबत घेऊन आम्ही अनेकदा पतंग महोत्सव वगैरे आणि असे काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून कुटुंबाला सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या संमतीने त्यांच्या समजूतदारीने सुद्धा आपण पुढे जात असतो. आणि अशा सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज आपण पुढच्या काळात आपण सुद्धा म्हणजे प्लॅन करा त्यामध्ये. कारण नुसतं म्हणजे आपण इंटरव्हेन्शन ऍडव्होकसी हे आहेच, कारण आम्ही अनेकदा बघितलं की हे करत असताना आपण फार म्हणजे डिस्टर्ब होऊन जातो. कारण रोज अन्याय, अत्याचार, खून आहे, बलात्कार आहे, मर्डर आहे ना, जमावाने केलेली जाळपोळ असेल, हल्ला असेल, अशा अनेक दुःखद घटनांमधून सुद्धा आपण त्यातनं काहीतरी सुकाळून छोटा का सुख असेल ना, काही एखाद्या पीडिताला जर आपण न्याय मिळवून दिला असेल तर त्याचा सुद्धा आनंद सुद्धा साजरा करायचा आहे. कारण नुसतंच आपण म्हणजे दुःखच व्यक्त करत राहणे ही सुद्धा चुकीची बाब आहे. छोटा आनंद असेल. आता आपण बघितलंय की काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये हिंगोलीमध्ये 9 प्रकरणामध्ये त्यांनी पेन्शन मिळवून दिलेली आहे. ही मोठी बाब आहे, कारण महाराष्ट्रात आजपर्यंत असं होत नव्हतं. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर अॅट्रॉसिटी ऍक्टचा सुद्धा लोकांना माहिती नव्हता आणि एनडीएफच्या संघटनेने त्याच्यावरती प्रचार प्रसार करून तो आजपर्यंत जो काही दिसतोय तिथपर्यंत आणलेला आहे. तर छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांमध्ये जाऊ द्या, लोकांना कळेल. त्याच्या माध्यमातून काय होतं की लोक नुसतं दुःख व्यक्त करतोय, रडतोय, तर त्यांच्याकडे बघणार नाही, यांचं रोजच असं म्हणतील. आपण त्यातल्या सुद्धा सुखाचे क्षण वेचायचे आहेत, तो आनंद सुद्धा साजरा करायचा आहे. आणखी काही आपल्याला मिळालं असेल तसं काहींनी म्हटलंय की विशेष सरकारी वकील नियुक्त झाले. विशेष सरकारी वकिलाची मी म्हणेल की पूर्ण गावातून मिळवणूक काळात चांगली घोड्यावर बसून हे विशेष सरकारी वकील आपले नियुक्त झालेले आहेत. कारण हे दिसलं पाहिजे, नाहीतर आपण दिसलंय केलंय आणि आपलं कागद खिशात ठेवलंय आणि फक्त आपण एखाद्या वेळेस समाज माध्यमांवरती चर्चा करून संपलाय असा विषय व्हायला नको. ते दिसलं पाहिजे आणि ते लोकांमध्ये त्याच्यातून होणार काय आहे की लोकांमध्ये एक चेतना निर्माण होईल की असं सुद्धा होतं असं, कारण लोकांना माहितच नाही. आणि आपण प्रत्येक गावात किंवा प्रत्येक व्यक्ती तळागाळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आज समाज माध्यम आहे, त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. समाज माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत आपले वेगवेगळे पॉझिटिव्ह मेसेजेस सुद्धा आपण पाठवू शकतो. आणि निगेटिव्हिटी मला असं वाटतं की फार कमी आपण हे करायची आहे. कारण कितीही असलं तरी मी काल जसं म्हटलं की एखादा व्यक्ती जर चुकीचं करत असेल तर तो व्यक्ती म्हणून तो व्यक्ती चुकीचा नाही, तर त्याचा जे मेंदू किंवा त्यांची जी बुद्धी किंवा त्यांचं डोकं जे चालवतात ती व्यवस्था किंवा ते नियम किंवा ते नॉर्म्स किंवा ते रूल्स जे आहेत ते चुकीचे असतात आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण व्यक्तींवरती आपण जर काम केलं तर ते आणखी राग आणि द्वेष पसरेल आणि त्यातून काय होणार की आपली त्यांना पण आणखी राग येईल. रिॲक्शन ही होत राहील. त्यापेक्षा आपण त्याला त्याचं चुकलंय हे त्यालाच कळलं पाहिजे अशा पद्धतीने जर कार्य केलं तर म्हणजे निगेटिव्हिटी न पसरवता पॉझिटिव्हिटीने आणि आपण नुसतं अनुसूचित जाती जमाती पुरता आपण राहू नये. आपण सकाळी सुद्धा आपण भाष्य केलेलं आहे की नुसतं अनुसूचित जाती जमाती पुरता मर्यादित न राहता राहुल सरांनी सुद्धा सांगितले की आपण गावामध्ये कॅम्पेन करायचं आहे. कारण शेवटी माणूस हा समाजाचा घटक आहे. बघा, भारतामध्ये अनेक काळापासून आक्रमण झालेली आणि अनेक प्रकारची संस्कृती या ठिकाणी आलेली आणि ते रुजलेले, त्यामुळे एक असं काढून आपण वेगळं होऊ शकत नाही. आणि तेच आपली ब्युटीनेस आहे. ऍक्च्युली आपण जर बघितलं विविधतेत एकता हा आपला नालच आहे, म्हणजे हाच आपला सौंदर्य आहे आपल्या देशाचा. आपण जर बघितलं तर ते वेगळे मी वेगळे हु आर दे, हे कोण आहे वेगळं आपण जे समजतोय मग ते पण आपल्याला वेगळं समजता येत तर काही तिचं वेगळं काहीच नाही, वावं काहीच नाही. त्यामुळे हे आम्ही तुम्ही असं न करता आपण सगळे कशापर्यंत तिथपर्यंत कसं आपण आणू शकतो या सगळ्या गोष्टींवरती, याच्यावरती सुद्धा आपण थोडासा प्रकाश टाकला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आणखी एक शेवटची मी म्हणेल की सकाळी जे आपले सोहळ यांनी खूप छान संदेश दिलेला आहे आणि ही खरंच म्हणजे
एक परीक्षेची वेळ आहे. तुम्हाला सांगतो आपण ज्या वातावरणातून जातो आणि जागतिक जे काही बदल आहेत त्यांचा सुद्धा आपण परिप्रेक्ष्य घेत आपण बघायला पाहिजे. एखाद्या वेळेस कोणी तुमचे डोकी किंवा मेंदू तुमचे डायव्हर्ट करत असतील आणि एखाद्या विषयात तुम्हाला गुंतवून ठेवत असतील तर तुम्ही क्षणभर तुम्ही शांत बसा, विचार करा असं का होते, का माझ्या बाबतीत असं केलं जाते आणि योग्य जे करायचे ते करायचंय. कारण संविधान समोरची आव्हानं सुद्धा आपण बघितली पाहिजे आणि संविधानाच्या सुरक्षेची जशी आपण आईसारखी भूमिका घेतो म्हटले तर ती आपण नेहमी अजून पुढे घेतली पाहिजे. आणि त्यांनी म्हटलंय की चुकीच्या म्हणजे यांच्याकडे एका हातात आहे, चुकीच्या हातात आहे, तर आता योग्य हातात द्यायला पाहिजे. आपलं जे ऍडव्होकेट टूल आहे म्हणजे एफआयआर टू जजमेंट काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे ते आपण वकील बांधवांना आपल्या देत आहोत. कारण ते आपल्यासाठी केसेस लढत असतात. तर एफआयआरच्या स्टेज पासून ते जजमेंटच्या पर्यंत प्रत्येक स्टेजवरती काय केलं पाहिजे, कुठल्या सेक्शननी कसं केलं पाहिजे याच्या संदर्भात जे पुस्तक आहे ते पुस्तक आपण ऍडव्होकेट केवळ उके साहेबांच्या हस्ते पहिल्यांदा ऍडव्होकेट विशाल साळवे साहेबांना आपण ते देऊया. टाळ्या वाजवा. यानंतर विशेष सरकारी वकील प्रेमानंद देडे साहेब यांनाही आपण ते ऍडव्होकेट टूल्स या ठिकाणी देत आहोत. यानंतर लातूरहून आलेले डॅशिंग व्यक्तिमत्व मध्ये बलाडे साहेब यांना ऍडव्होकेट टूल देण्यात येत आहे. यानंतर ऍडव्होकेट रोहित एकमल्ली ऍडव्होकेट संजय नवगिरे, हे मूळचे कार्यकर्ते आहेत आणि यानंतर ऍडव्होकेट मिलिंद ओवाळ साहेब, खेटा चांगला घट्ट बसला असता त्याला. अजून आहे की बाप माणूस घरी न्यायचंय का द्यायचंय? हा मग घ्या. जगदीश तितके मराठवाड्याचे अध्यक्ष आहे. यांना जगदीश ओवाळ यांनी लिहिलेलं जे जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक थोरात साहेब ऍडव्होकेट केवळ उके साहेब यांच्या हस्ते देण्यात येत आहे. ऍडव्होकेट विशाल साळवे साहेबांना हे पुस्तक भेट देण्यात येत आहे. विशाल साळवेची मागणी आता वाढायला लागली बरं. मिलिंद ओवाळ साहेब, ऍडव्होकेट मिलिंद ओवाळ प्रेमानंद देडे यांच्या हस्ते अजयला द्यायचं. एकच आहे का
पुस्तकं मिळाली नाहीत पण पुस्तकं पाहिजे अशाने नाव द्या पंचश्रद्धांकडे. नाव द्या. आता नाही, आता आपल्याला दिल्लीहून पोलीस पुस्तकं आली होती.